इव्हेंट सेट ऑफ ऑल फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिवन सॅम्पल स्पेस इज कॉल्ड एज इव्हेंट. ओके, आता इव्हेंट काय, इव्हेंट हा सुद्धा काय सेट आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. इव्हेंट इज ऑल्सो सेट. सॅम्पल स्पेस हा सुद्धा सेट होता, इव्हेंट हा सुद्धा सेट आहे. बट हा कसला सेट आहे, ऑल फेवरेबल आउटकम. फेवरेबल आउटकम म्हणजे काय, फेवरेबल म्हणजे काय, मी ज्याला फेवर करते किंवा मला ज्या आउटकमची गरज आहे किंवा जे आउटकम मला निडेड आहे त्या आउटकमचा जो सेट असतो त्याला बोलता इव्हेंट. आता इव्हेंट आणि सॅम्पल स्पेसमध्ये फरक काय ते लगेच सांगते. आपण एक सॅम्पल स्पेस कन्सिडर करूया ज्यावेळेस 2 कॉइन टॉस होत आहे. ज्यावेळेस 2 कॉइन टॉस होत आहे त्यावेळेस आपल्याला किती आउटपुट मिळणार आहे, 2 दॅट इज इक्वल टू 4. 4 आउटपुट मिळणार आहे. कोणते कोणते आउटपुट असणार आहे, HH, HT, TH आणि TT. म्हणजे पहिल्या कॉइनवर मला हेड मिळेल, दुसऱ्या कॉइनवर हेड मिळू शकतो किंवा पहिल्या कॉइनवर हेड मिळेल आणि दुसऱ्या कॉइनवर मला टेल मिळू शकतो. या पद्धतीने हा झाला सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमध्ये 4 सॅम्पल पॉईंट्स आहे किंवा N ऑफ S 4 आहे. हा झाला सॅम्पल स्पेस. व्हॉट इज इव्हेंट, इव्हेंट म्हणजे काय, सपोज मी इव्हेंट दाखवते एका लेटरनी, कॅपिटल आहे. जनरली इव्हेंट काहीतरी कॅपिटल लेटरने डिनोट करतात. इव्हेंट असा आहे की सपोज माझा फेवरेबल आउटकम काय आहे, की फेवरेबल आउटकम किंवा मला काय आउटपुट नीड आहे, मला अशी कंडिशन पाहिजे वेन दोन्ही कॉइनवरती बोथ कॉइन्स आर शोईंग हेड्स. ठीक आहे, मला असा आउटकम पाहिजे की ज्याच्यामध्ये दोन्ही कॉइनवरती हेड येतोय. दोन्ही कॉइनवर हेड येतोय तर असा आउटकम कोणता आहे, एकच आहे बरोबर. इथे पण हेड येतो, इथे पण हेड येतो. सायमल्टेनियसली एकाच वेळेस दोघांवर सुद्धा हेड होतो. म्हणजेच काय, इथे माझं फेवरेबल आउटकम काय आहे, माझं फेवरेबल आउटकम आहे, मला पाहिजे H आणि H. आता ह्या केसमध्ये हा जो सेट असणार आहे ए, याला आपण बोलूया इव्हेंट. ठीक आहे, याला बोलूया इव्हेंट. यावरून आपण काय बोलू शकतो, इव्हेंट इज सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. बरोबर, सॅम्पल स्पेस मधलाच एक एलिमेंटचा हा सेट बनलेला आहे. सो इव्हेंट इज सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. क्लिअर आहे इव्हेंट म्हणजे काय. परत एकदा सांगते, आपण सॅम्पल स्पेस बघितला. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, सो सेट असतो ज्याच्यामध्ये जे पॉसिबल आउटकम असतात ते आपण लिहितो. आता या पॉसिबल आउटकममध्ये मला कोणता आउटकम पाहिजे किंवा माझं फेवरेबल आउटकम काय ते जर मी सेपरेट काढलं आणि ते जर मी एका सेटमध्ये लिहिलं तर त्या सेटला आपण बोलतो इव्हेंट. सो इव्हेंट इज ऑल्सो सेट. इव्हेंट हा सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो. या केसमध्ये मला असं आउटपुट पाहिजे होतं की मला दोन्ही कॉइनवरती हेड आलं पाहिजे. हा झाला माझा फेवरेबल आउटकम. फेवरेबल आउटकम आहे H आणि H. तो मी सेटच्या फॉर्ममध्ये लिहिला तर याला बोलता इव्हेंट. ओके, म्हणजे मला काय आउटपुट पाहिजे, दॅट इज इव्हेंट. सिम्पल, समजलं. आता इव्हेंटचे काही टाईप्स आहे, 6 टाईप्स आहे. ते टाईप्स आपण बघूया. ते त्याचे फक्त तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नेम्स मेन्शन केलेले की अशा अशा प्रकारचे इव्हेंट असतात. त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन काही दिलेले नाही. बट जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही पुढे हा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये मी हे 6 टाईप क्विकली इंट्रोड्यूस करते. ओके, फर्स्ट इज सर्टन और श्योर इव्हेंट. सर्टन और श्योर इव्हेंट नावावरून समजेल की असा इव्हेंट की जो होणं खात्रीशीर पद्धतीने जो इव्हेंट होणार आहे त्याला आपण बोलतो सर्टन और श्योर इव्हेंट. फॉर एक्झाम्पल, गेटिंग अ नंबर less than 10 when a die is thrown, then getting a number less than 10. हा असणार आहे सर्टन और श्योर इव्हेंट. सर्टन और श्योर इव्हेंट म्हणजे काय, आपण काय मेन्शन केलं, एक्झाम्पल काय मेन्शन केलं, ज्यावेळेस एक डाय थ्रो केला त्यावेळेस जो नंबर मला मिळणार तो नंबर लेस दॅन 10 पाहिजे. आपल्याला माहिती डायवरती आउटपुट कसे येतात, 1 to 6 एवढे आउटपुट आपल्याला मिळतात. याचा अर्थ काय, कोणता जरी आउटपुट आला तो जो नंबर असणार तो शुअर शॉर्ट 10 पेक्षा लहान असणार, 10 पेक्षा लहान असणार. म्हणजे हा इव्हेंट कोणता असणार आहे, सर्टन असणार आहे. म्हणजे इथे काय गॅरंटी असणार आहे इव्हेंट होण्याची. देअर इज गॅरंटी ऑफ इव्हेंट हॅपनिंग. एखादा इव्हेंट होण्याची गॅरंटी असते तर त्या केसमध्ये त्याला बोलतात सर्टन और शुअर इव्हेंट. एक्झाम्पल, when a die is thrown then getting a number less than 10. ऑफकोर्स जो नंबर मिळेल तो आपल्याला 10 पेक्षा लहानच असणार आहे, म्हणजे इथे गॅरंटी आहे. सो दिस इज सर्टन और शुअर इव्हेंट. सेकंड इज इम्पॉसिबल इव्हेंट. इव्हेंट विच कॅन नॉट हॅपन. इम्पॉसिबल आहे त्याला बोलता इम्पॉसिबल इव्हेंट. बघा शब्दशः अर्थ आहे. इम्पॉसिबल इव्हेंटचे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. एक्झाम्पल, when a die is thrown getting number ग्रेटर दॅन 10. किंवा आपण असं लिहू शकतो गेटिंग निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर मिळू शकतो का नाही, 10 पेक्षा मोठा नंबर मिळू शकतो का नाही डायच्या केसमध्ये. त्यामुळे हा असणार इम्पॉसिबल इव्हेंट. हा इव्हेंट होऊ शकत नाही, इव्हेंट इज इम्पॉसिबल आणि म्हणून याला बोलता इम्पॉसिबल इव्हेंट. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड, सिम्पल और एलिमेंटरी इव्हेंट.
सिम्पल और एलिमेंटरी इव्हेंट याचा अर्थ काय याच्यामध्ये एकच आउटकम असणार आहे, सिंगल आउटकम असणार आहे, सिंगल आउटपुट असणार आहे. फॉर एक्झाम्पल असं आपण लिहिलं टॉसिंग अ कॉइन अँड गेटिंग हेड. कॉइन टॉस केला आणि हेड मिळाला, याच्यामध्ये एकच आउटकम आहे, याला बोलतात सिम्पल और एलिमेंटरी इव्हेंट. नाउ नेक्स्ट इज फोर्थ, कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. इव्हेंटचं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, आपण सेटमध्ये कॉम्प्लिमेंट बघितलेलं बरोबर, आठवतं सेटमध्ये कॉम्प्लिमेंट बघितलेलं. तर त्याच पद्धतीने सपोज एक इव्हेंट आहे ए इव्हेंट काय की मी एक कॉइन जो आहे तो टॉस केला, त्याच्यामध्ये मला हेड मिळतोय. माझं डिझायरेबल किंवा माझं रिक्वायर्ड आउटपुट काय की मला हेड पाहिजे. सो हा असणार आहे इव्हेंट, एमध्ये असणार आहे एच. त्याचा कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट असणार आहे की जो डिझायर्ड किंवा जो फेवरेबल आउटकम आहे याच्या व्यतिरिक्त जे काही आउटकम असणार आहे त्याचा सेट. त्यामुळे ए डॅश काय असणार आहे, एक कॉइन टॉस होते म्हणजे हेड आणि टेल मिळणार आहे. हेडचा फेवरेबल असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, राहतो काय टेल. म्हणजे ए डॅशमध्ये मला लिहायचं आहे टेल टी. तर ए डॅश असणार आहे ए या इव्हेंटचा कॉम्प्लिमेंट. ओके. नेक्स्ट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. Event which cannot happen at the same time. इम्पॉर्टंट टर्म आहे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट म्हणजे असे इव्हेंट की जे एका वेळेस घडू शकत नाही, सायमल्टेनियसली घडू शकत नाही. फॉर एक्झाम्पल सपोज जर मी एक डाय रोल केला, ठीक आहे, इफ अ डाय is rolled getting 3 and getting 5. एक डाय रोल केला त्यावेळेस आउटपुटला मला 3 पण पाहिजे आणि 5 पण पाहिजे. पॉसिबल आहे का नाही, कारण 1 2 3 4 5 यामधला एकच नंबर एका वेळेस येणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी मला एका वेळेस मिळणार नाही. त्यामुळे हे झालं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट, एका वेळेस होणार नाही. किंवा कॉइन जर आपण टॉस केला जर मी असं बोलले की मला हेड पण पाहिजे आणि टेल पण पाहिजे, हेड आणि टेल एकाच वेळेस येऊ शकतं का, नाही, पॉसिबल नाही आहे. एक तर तुला हेड मिळेल किंवा तुला टेल मिळणार आहे. त्यामुळे दिस इज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. जर मी बोलले की मला अभ्यास करायचा आणि मला झोपायचं पण आहे, दोन्ही गोष्टी एका वेळेस पॉसिबल नाही आहे. त्यामुळे हे झाले म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. ओके. नाव लास्ट टाईप इज एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. 6th बघा, हे जस्ट फॉर युअर नॉलेज, यावरती क्वेश्चन जनरली विचारले जात नाही. नेक्स्ट इज एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. collection of events cover all possible outcomes. त्याला बोलता एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. याचा अर्थ काय, सपोज एक डाय आहे, ती डाय आपण रोल केली आणि त्यानंतर एक इव्हेंट असा आहे की या इव्हेंटमध्ये आपण असं सांगतोय की डाय रोल केल्यानंतर मला आउटपुट मिळायला पाहिजे इव्हन नंबर. ठीक आहे, काय आउटपुट मिळायला पाहिजे, इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे आउटपुट असू शकतो 2 4 किंवा 6. बी इव्हेंट काय, बी इव्हेंट सांगतो की डाय रोल केल्यानंतर मला आउटपुट काय मिळायला पाहिजे, ऑड नंबर मिळायला पाहिजे, म्हणजे 1 3 5. ज्यावेळेस आपण डाय रोल करतो त्यावेळेस सॅम्पल स्पेस काय असतो, 1 2 3 4 5 6. आता हे जर 2 इव्हेंट मी कन्सिडर केले, ह्या 2 इव्हेंट म्हणून सगळे काही सॅम्पल पॉईंट कव्हर झालेले आहे, 1 2 3 4 5 6. त्यामुळे हे जे 2 इव्हेंट आहे, हे 2 इव्हेंट काय कव्हर करत आहे, ऑल पॉसिबल आउटकम कव्हर करतात. म्हणून याला आपण बोलणार एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. काय बोलणार, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. ओके. तर अशा पद्धतीने इव्हेंटचे आपण 6 टाईप बघितले. तर थोडक्यात काय, इव्हेंट म्हणजे काय, आपल्याला जे आउटकम पाहिजे असतं किंवा आपल्याला जो रिझल्ट पाहिजे असतो त्याचा जो सेट असतो त्याला आपण बोलतो इव्हेंट. ओके. इव्हेंट इज सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. इव्हेंट हा सुद्धा सेट असतो आणि तो सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. आता आपल्याला इव्हेंटची प्रोबॅबिलिटी बघायची, म्हणजे आता आपण मुद्द्यावरती आलो. चॅप्टरमध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी शिकायची होती, ते आपण आता शिकतो. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, ज्यावेळेस आपण पॉसिबिलिटीला नंबरमध्ये एक्सप्रेस करतो किंवा पॉसिबिलिटीला एक्सप्रेस करण्यासाठी नंबरचा यूज करतो त्यावेळेस त्याला आपण बोलतो प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी क्वांटिटेटिव्ह टर्म आहे, क्वांटिटीशी रिलेटेड टर्म आहे, क्वांटिटेटिव्ह टर्म आहे. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी. एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय,
वेन पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस्ड इन नंबर इट इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी. तेच जे आपण आता डिस्कस केलं तेच की एक्सपेक्टेड इव्हेंट म्हणजे मला काय आउटपुट पाहिजे, काय एक्सपेक्टेशन आहे, त्याची जी पॉसिबिलिटी असेल ती पॉसिबिलिटी ज्यावेळेस मी नंबरमध्ये एक्सप्रेस करेल, नंबरमध्ये रिप्रेझेंट करेल, त्यावेळेस त्याला बोलता प्रोबॅबिलिटी. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट इज वेन पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस्ड इन नंबर देन इट इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी. त्याला बोलता प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला जे काही टर्म्स लागणार आहे त्याचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. पण परत एकदा हा फॉर्म्युला बघण्याआधी आपण त्याची एक क्विक रिव्हिजन करूया. आपण सुरुवात केलेली रँडम एक्सपेरिमेंटपासून. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? एक्सपेरिमेंट म्हणजे काय? एखादी ॲक्टिव्हिटी. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे असं एक्सपेरिमेंट की ज्याचा जो रिझल्ट असणार आहे किंवा ऑल पॉसिबल आउटकम्स, वी नो ऑल पॉसिबल आउटकम्स इन ॲडव्हान्स. आपल्याला अगोदरच माहिती असतं की काय काय पॉसिबल आउटकम असणार आहे, बट एक्झॅक्टली कोणता आउटकम येणार आहे त्याची आपल्याला गॅरंटी नसते किंवा सर्टन्टी नसते. त्याला बोलतात रँडम एक्सपेरिमेंट. ओके, म्हणजे थ्रोईंग अ डाय किंवा टॉसिंग अ कॉईन. कॉईन जेव्हा टॉस करतो आपल्याला माहिती हेड आणि टेल येणार, बट कोणत्या नाही ते आपल्याला माहिती नाही. म्हणजे आपण शोर नसतो की नेमका हेडच येईल, एक्झॅक्टली हेडच येणार की एक्झॅक्टली टेल येणार आहे, त्याला बोलतात रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंटचा जो रिझल्ट असतो त्याला बोलता आउटकम. रिझल्टला बोलता आउटकम. इक्वली लाईकली आउटकम म्हणजे असे आउटकम की ज्याची येण्याची पॉसिबिलिटी सेम असते, इक्वल चान्सेस असतात, त्याला बोलता इक्वली लाईकली आउटकम. अगेन कॉईनचं आपण एक्झाम्पल घेतलं, हेड येण्याची पॉसिबिलिटी आणि टेल येण्याची पॉसिबिलिटी सारखी आहे, त्यामुळे ते झाले इक्वली लाईकली आउटकम. नेक्स्ट सॅम्पल स्पेस. ज्यावेळेस एखादा रँडम एक्सपेरिमेंट केला जातो त्यामध्ये जे काही आउटकम आपल्याला मिळणार आहे ते सगळे पॉसिबल आउटकम जर आपण सेटच्या फॉर्ममध्ये लिहिले तर तो जो सेट असतो त्याला बोलतो सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस आपण दाखवतो एस या लेटरने. ठीक आहे, एस सेट आहे त्यामुळे एस या सेटमध्ये असणारे सगळे एलिमेंट सेपरेटेड बाय कॉमा. इव्हेंट काय असतो? इव्हेंट हा सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो. इव्हेंट हा सुद्धा सेट असतो, सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो. इव्हेंट म्हणजे काय? आपल्याला काय आउटपुट पाहिजे. सपोज मी कॉईन टॉस केला आणि माझी अशी इच्छा आहे, मला असं वाटतं की मला हेड पाहिजे. माझी रिक्वायरमेंट काय? हेडची. किंवा काय माझ्यासाठी फेवरेबल आउटकम काय? हेड, गेटिंग हेड. त्यामुळे इव्हेंट असणार आहे ए इज इक्वल टू, यामध्ये मी ब्रॅकेटमध्ये लिहिणार एच. त्यानंतर आपण अजून एक बघितलेलं एन ऑफ एस म्हणजे या सॅम्पल स्पेसमध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहे, किती सॅम्पल पॉईंट आहे, तर तो जो काउंट असतो ते आपण दाखवतो एन ऑफ एसने. ओके, आता या रिव्हिजन नंतर आपण बघूया व्हॉट इज प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी इन टर्म्स ऑफ फॉर्म्युला पी ऑफ ए. प्रोबॅबिलिटी आपण दाखवतो कॅपिटल लेटर पीने, नेहमी दाखवतो पी या लेटरनी. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट आपण कसं दाखवतो? इव्हेंट आपण कॅपिटल लेटर्सने दाखवतो, ए बी सी डी असा कोणता इव्हेंट असू शकतो. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए जर मला बोलायचं असेल तर मी तो कसा लिहिणार? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, पी ऑफ ए. ओके, सो दॅट इज इक्वल टू नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी हा काय? दिस इज अ रेशो. हा काय आहे? रेशो आहे. बघताय तुम्ही, इट्स अ रेशो. नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम. म्हणजे मला काय आउटकम पाहिजे आहे त्याचा नंबर आणि पॉसिबल आउटकम काय काय त्याचा नंबर, याचा जो रेशो असतो त्याला आपण बोलतो प्रोबॅबिलिटी. नंबर ऑफ फेवरेबल आउटकम म्हणजे माझी काय रिक्वायरमेंट आहे, मला काय काय आउटकम पाहिजे, तो नंबर डिवायडेड बाय जेवढे सगळे पॉसिबल आउटकम असणार आहे तो. ठीक आहे, सो इट्स अ रेशो. किंवा त्याला अजून आपण असं डिफाईन करू शकतो पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. बघा एन नंबरच आला ना, फक्त एन म्हणजे काय? काउंट आला, नंबर आला. एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. ए म्हणजे काय? इव्हेंट ए, कारण आपण पी ऑफ ए लिहिलेलं म्हणजे आपण एक इव्हेंट कन्सिडर करतो ए. एस काय असणार आहे? सॅम्पल स्पेस. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए. ए ह्या इव्हेंटमध्ये असणार नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. सॅम्पल पॉईंट म्हणजे आपण हे ब्रॅकेटमध्ये जे इंडिव्हिज्युअल लिहित होतो ते सगळे असतात सॅम्पल पॉईंट. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए डिवाइडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस. टोटल किती पॉसिबिलिटी आहे तो नंबर असतो एन ऑफ एस. ओके, आता हे जर समजलं नसेल तर आपण एक एक्झाम्पल घेऊ, त्यामुळे ही गोष्ट अजून क्लिअर होईल. सपोज आपल्याला प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची. एक इव्हेंट ए दिलेला आहे. ए इव्हेंट असा आहे की गेटिंग अ हेड व्हेन कॉइन इज टॉस. ठीक आहे, एक कॉइन टॉस केला जातोय आणि त्यामध्ये माझा फेवरेबल आउटकम किंवा माझा इव्हेंट काय? ए गेटिंग अ हेड व्हेन कॉइन इज टॉस. तो कॉइन टॉस केला तर मला हेड पाहिजे. ठीक आहे, हा आहे माझा फेवरेबल आउटकम. मग आता याची प्रोबॅबिलिटी मी कशी कॅल्क्युलेट करणार? प्रोबॅबिलिटी ऑफ ए, तर मी विचार करणार हेड पाहिजे, कॉइन टॉस झालेला. कॉइन टॉस झालं म्हणजे काय काय आउटपुट असणार आहे? कॉइन टॉस झालं म्हणजे हेड आणि टेल हे दोन आउटपुट असणार आहे. पॉसिबल आउटकम्स काय काय आहे? हेड आणि टेल. नंबर किती आहे? 2. मला आउटपुट काय पाहिजे? मला हेड पाहिजे म्हणजे पॉसिबिलिटी काय आहे? एच मिळण्याची पॉसिबिलिटी किंवा एन ऑफ ए काय असणार आहे? 1. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी झाली 1/2. दॅट्स इट. ठीक आहे, रेशो आहे, नंबर्सचा रेशो आहे. कसला रेशो आहे? मला काय पाहिजे आणि टोटल काय आहे. ठीक आहे,
मला काय आउटपुट पाहिजे त्याचा नंबर आणि टोटल काय मिळणार आहे पॉसिबल काय काय त्याचा नंबर यांचा फक्त रेशो घ्यायचा. हे जर मी असं लिहिलं की सपोज 2 कॉईन टॉस झालेले आहे, ठीक आहे, 2 कॉईन टॉस झालेले आहे. तर 2 कॉईन टॉस झाल्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण इकडे घेऊया. समजते प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, रेशो. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, इव्हेंट घेऊ आपण बी, when 2 coins are tossed, ठीक आहे. 2 कॉइन टॉस झाले तर मला फेवरेबल आउटकम काय पाहिजे किंवा इव्हेंट माझा काय, गेटिंग टेल्स ऑन बोथ कॉइन्स. दोन्ही कॉइनवरती मला काय पाहिजे, टेल पाहिजे. हा झाला माझा इव्हेंट. मग याची प्रोबॅबिलिटी, ह्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी मी कशी कॅल्क्युलेट करणार. मग मी विचार करणार की कॉइन टॉस होतोय म्हणजे सॅम्पल स्पेस काय असणार, 2 कॉइन टॉस होत आहे ना, 2 कॉइन टॉस होतं म्हणजे 2 power 2 4 सॅम्पल पॉईंट्स असणार आहे. काय काय असणार आहे पॉसिबिलिटी, हेड मिळू शकतो, हेड टेल मिळू शकतो, टेल हेड मिळू शकतो किंवा टेल टेल मिळू शकतो. हा झाला एस. माझं फेवरेबल आउटकम काय की मला टेल पाहिजे म्हणजे बी काय असणार आहे, बी मध्ये कोणते एलिमेंट असू शकतात. मला टेल पाहिजे दोन्ही कॉईनवरती, म्हणजे हे नाही चालणार, दोन्ही कॉईनवर टेल पाहिजे म्हणजे बी मध्ये असणार आहे टी, हा सॅम्पल पॉईंट. आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असणार, मला काय पाहिजे त्या सेटमध्ये किती एलिमेंट आहे, एक, आणि त्यानंतर टोटल पॉसिबल आउटकम काय म्हणजे सॅम्पल स्पेस कोणता आहे 1 2 3 4, याच्यामध्ये असणार एलिमेंट 4. सो 1/4 झाली प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टेल्स ऑन बोथ दी कॉइन्स. समजते, तेच आपण इथे लिहिलं. जर हा फॉर्म्युला तुम्हाला समजायला अवघड जात असेल तर बघा असं आहे, पी ऑफ बी इक्वल टू 1/4, पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, एन ऑफ बी इज इक्वल टू 1 आणि एन ऑफ एस इज इक्वल टू 4. ठीक आहे, एन ऑफ बी इक्वल टू 1, एन ऑफ एस इज इक्वल टू 4. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन बी, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन बी डिवाइडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. हा झाला सॅम्पल स्पेस, त्याच्यामध्ये किती पॉईंट आहे 4. सो 1/4 झाली याची प्रोबॅबिलिटी. काय पाहिजे तो काउंट डिवायडेड बाय काय काय पॉसिबल आहे तो काउंट, याचा फक्त रेशो घ्या, तो असणार आहे प्रोबॅबिलिटी. आय होप एवढं तुम्हाला बेसिक आतापर्यंत समजलं असेल. जसं जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तसं तसं प्रोबॅबिलिटीची कॉन्सेप्ट अजून क्लिअर होणार आहे. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं प्रोबॅबिलिटी जो आहे तो आपण रेशोच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करतोय, त्यामुळे प्रोबॅबिलिटी नेहमी असणार आहे फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज, ठीक आहे. प्रोबॅबिलिटी नेहमी असणार आहे फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये किंवा पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये. ओके, आता प्रोबॅबिलिटीवर बेस्ड अजून 1-2 एक्झाम्पल आपण घेऊया प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट कशी कॅल्क्युलेट करायची. एक्झाम्पल, एक बॅग आहे, अ बॅग कंटेन्स 4 बॉल. त्या बॅगमध्ये 4 बॉल आहे, बॉल आहे या कलरचे, एक ब्लॅक आहे आणि 3 रेड बॉल आहे. ओके, बॅगमध्ये बॉल, एकाच साईजचे बॉल आहे, कलर्स फक्त डिफरंट आहे. एक बॉल आहे ब्लॅक कलरचा, बाकीचे 3 आहे रेड बॉलचे. आणि आता असं सांगितलं 1 बॉल इज पिक रॅन्डमली, एक बॉल असाच उचलला गेला म्हणजे न बघता, ठीक आहे, रॅन्डमली न बघता एक बॉल उचलला गेला. तर पॉसिबिलिटी काय किंवा प्रोबॅबिलिटी काय की जो बॉल मी पिक करणार आहे तो बॉल रेड असणार आहे, याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, समजला क्वेश्चन. 4 बॉल, ह्या 4 बॉलमधला एक बॉल मी रॅन्डमली घेते, बघत नाही मी, तर पॉसिबिलिटी काय, प्रोबॅबिलिटी काय की जो बॉल मी घेते तो बॉल रेड असणार आहे, तर त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. प्रोबॅबिलिटी फेवरेबल अपॉन पॉसिबल आउटकम, मला काय आउटपुट पाहिजे त्याची नंबर ऑफ चान्सेस किती आणि पॉसिबल आउटकम काय काय त्याचा नंबर ऑफ चान्सेस किती, यांचा रेशो जो आहे दॅट इज प्रोबॅबिलिटी. किंवा फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. नंबर्सचा रेशो आहे ए अपॉन एस. ठीक आहे, एस म्हणजे सॅम्पल स्पेस, ए म्हणजे तो इव्हेंट. तर आपण इथे काय करूया, इथे आपण इव्हेंट डिफाईन करूया. लेट ए बी इव्हेंट गेटिंग, कोणता इव्हेंट आपल्याला काय पाहिजे, रेड बॉल, गेटिंग अ रेड बॉल. ठीक आहे, आता ह्या इव्हेंटमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती असणार आहे, एन ऑफ ए. रेड बॉल, किती रेड बॉल आहे 1 2 3, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स किती असणार आहे 3 चान्सेस आहे, म्हणजे 3 रेड बॉल्स इथे आहे. सॅम्पल स्पेस जर आपण म्हटलं तर एन ऑफ ए, सॅम्पल स्पेस म्हणजे काय, ऑल पॉसिबल आउटकम. ज्यावेळेस मी बॅगमधून बॉल काढते त्यावेळेस पॉसिबिलिटी काय आहे की माझ्या हातात ब्लॅक पण येऊ शकतो, रेड पण येऊ शकतो, रेड पण येऊ शकतो, रेड पण येऊ शकतो. म्हणजे एन ऑफ एस किती असणार आहे, पॉसिबल आउटकम 4 आहे, पॉसिबल आउटकम 4 आहे म्हणजे एन ऑफ एस किती असणार आहे 4, 4. एन ऑफ एस इज इक्वल टू 4. नाव पी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी काय असणार आहे, मला काय पाहिजे, मला काय रिझल्ट पाहिजे, मला पाहिजे आहे रेड बॉल. रेड बॉलचे चान्सेस किती आहे, हा असू शकतो, हा असू शकतो किंवा हा असू शकतो, 3 आहे. एन ऑफ ए इज 3.
ठीक आहे, आपण फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू फेवरेबल आउटकम्स. फेवरेबल आउटकम्स मला काय पाहिजे, रेड बॉल. 3 चान्सेस आहे किंवा 3 नंबर्स आहे डिवाइडेड बाय पॉसिबल आउटकम. पॉसिबल आउटकम काय, 4 बॉल्स आहे म्हणजे 4 आउटकम्स पॉसिबल आहे, किंवा एन ऑफ ए इज इक्वल टू 3, एन ऑफ एस इज इक्वल टू 4. तर ही झाली प्रोबॅबिलिटी ऑफ ए. एवढं सिम्पल आहे. ठीक आहे, याला बोलता प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी असं रेशोच्या फॉर्ममध्ये असतो किंवा त्याला तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय सुद्धा करू शकता, म्हणजे 3/4ला तुम्ही डेसिमल फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकता. ओके, यावरून एक अजून गोष्ट लक्षात घ्या की प्रोबॅबिलिटी ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो, ही प्रोबॅबिलिटीची जी व्हॅल्यू असते ती नेहमी 0 to 1 यामध्येच असते. म्हणजे कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 असेल, 1 असेल किंवा 0 to 1 मध्ये जो काही नंबर असेल त्याच्यामध्ये असणार आहे. यापेक्षा 1 पेक्षा कधीच मोठी नसणार आहे किंवा निगेटिव्ह सुद्धा कधीच नसणार आहे. ओके, हे का, कारण बघा प्रोबॅबिलिटी आता 0 to 1 हे काय, याचं एक्सप्लेनेशन आपण असं देऊ शकतो की इम्पॉसिबल इव्हेंट आहे एखादा इव्हेंट जो घडू शकत नाही. इव्हेंट घडू शकत नाही, इम्पॉसिबल इव्हेंट आहे म्हणजे काय, त्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, पॉसिबिलिटी नाही आहे. पॉसिबिलिटी नाही म्हणजे पॉसिबिलिटी किती आली, 0. ठीक आहे, एखादा इव्हेंट आहे सर्टन आहे की तो इव्हेंट होणारच आहे, 100% आपण आपल्याला गॅरंटी की तो इव्हेंट होणार आहे, 100% गॅरंटी आहे. 100% गॅरंटी म्हणजे काय, 100/100 दॅट इज इक्वल टू 1. सो प्रोबॅबिलिटी नेहमी 0 to 1 मध्ये लाईक करते. 0 असेल, 1 असेल किंवा 0 to 1 मध्ये असते. ठीक आहे, समजते. मला आपण अजून असं एक्सप्लेन करू शकतो. बघा, सपोज मी 2 नंबर घेतले 1/2 आणि 2 किंवा 2/1 हे 2 नंबर आहे. ओके, आता यामध्ये जर बघितलं 1/2 आणि 2/1, 1/2 म्हणजे 0.5, 2/1 म्हणजे 2.0. या केसमध्ये डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरपेक्षा मोठा आहे. डिनॉमिनेटर न्यूमरेटरपेक्षा मोठा आहे, त्यामुळे याचं जर आपण डेसिमलमध्ये कन्वर्जन केलं हा नंबर नेहमी आपल्याला 1 पेक्षा लहान मिळणार आहे. या केसमध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा मोठा आहे, त्या केसमध्ये आपल्याला जो रेशो आहे तो नेहमी 1 पेक्षा मोठा मिळणार आहे. समजते. 3/4 घ्या, 3/4 जर केला डिनॉमिनेटर मोठा आहे म्हणजे हा रेशो 1 पेक्षा लहान असणार आहे. 4/3 जर मी केला न्यूमरेटर मोठा आहे म्हणजे हा रेशो 1 पेक्षा मोठा असणार आहे. आता ज्यावेळेस आपण प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करतो आपण डिनॉमिनेटरला काय घेतो, पॉसिबल आउटकम. फेवरेबल आउटकम वरती घेतो, पॉसिबल आउटकम खाली घेतो. पॉसिबल आउटकम नेहमी फेवरेबल आउटकमपेक्षा मोठं असणार आहे. अग्री. पॉसिबल आउटकम पॉसिबिलिटीज नेहमीच आपण पॉसिबिलिटी म्हणजे काय काय पॉसिबल आहे सगळं कन्सिडर करतो. फेवरेबल म्हणजे मला काय पाहिजे ते कन्सिडर करतो. त्यामुळे डिनॉमिनेटर नेहमी मोठा असणार आहे. डिनॉमिनेटर नेहमी मोठा असणार आहे म्हणजे ही केस झाली, ही केस झाली. या सगळ्या केसमध्ये ज्यावेळेस आपण डेसिमलमध्ये तो नंबर लिहितो त्यावेळेस तो जो नंबर असतो तो नंबर नेहमी 1 पेक्षा लहान येतो. त्याच लॉजिकने इथे सुद्धा प्रोबॅबिलिटी नेहमी 1 पेक्षा लहान असणार आहे. 1 असेल किंवा 1 पेक्षा लहान. ठीक आहे, 0 असेल किंवा 0 पेक्षा मोठी. निगेटिव्ह पण नसणार आहे किंवा 1 पेक्षा मोठी पण नसणार आहे. ते बऱ्याचदा असे क्वेश्चन्स विचारतात ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये की एखादा इव्हेंट आहे त्याची प्रोबॅबिलिटी 1.5 होती. ठीक आहे, आता 1.5 प्रोबॅबिलिटी पॉसिबल आहे का नाही, बिकॉज प्रोबॅबिलिटी नेहमी 0 आणि 1 मध्ये लाय करते किंवा 0 असं आपण लिहितो प्रोबॅबिलिटी इट लाईज बिटवीन 0 and 1 असं लिहितो. ठीक आहे, त्यामुळे 1.5 अशी जर प्रोबॅबिलिटी दिली असेल तर दिस इज कम्प्लिटली रॉंग. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. 0 to 1 किंवा मग असं बोलतं 0% to 100%. ओके, समजलं. 0 to 1 or 0% or 100%.